Hello, dear friends. Welcome back to the chapter heat. Okay. So आपण मागच्या पिरियड मध्ये काय पाहिलंय? मागच्या पिरियड मध्ये आपण पाहिलं की व्हॉट इज हीट अँड लॅटेंट हीट. लॅटेंट हीट म्हणजे काय आणि हीट म्हणजे काय आपण मागच्या पिरियड मध्ये पाहिलेलं आहे. पूर्णपणे आपलं ते कव्हर झालेलं आहे मागच्या पिरियड मध्ये. लॅटेंट हीट म्हणजे काय? मागच्या व्हिडिओज मध्ये लॅटेंट हीट म्हणजे आपण पाहिलं होतं की जे बॉइलिंग पॉइंट आहे, ओके, जे कॉन्स्टंट टेम्परेचर आहे, बॉइलिंग पॉइंटचं जे कॉन्स्टंट टेम्परेचर आहे त्या टेम्परेचर मध्ये त्या टेम्परेचर मध्ये ते थ्रू आउट टेम्परेचर जेवढ्या वेळात कॉन्स्टंट आहे तेवढ्या वेळासाठी जी हीट लागलेली आहे त्या सबस्टन्सला, ओके, तेवढ्या वेळासाठी जी हीट लागलेली आहे त्या सबस्टन्सला त्या एका स्टेज मधून दुसऱ्या स्टेज मध्ये सबस्टन्सला कन्वर्ट करण्यासाठी, एका फेज मधून दुसऱ्या फेज मध्ये कन्वर्ट करण्यासाठी जी हीट लागलेली आहे कॉन्स्टंट टेम्परेचर असताना सुद्धा, तर आपण लॅटेंट हीट म्हणतो. तर मग ते जर टेम्परेचर, ओके, ते कॉन्स्टंट टेम्परेचर जर मेल्टिंग पॉइंटचा असेल म्हणजे सॉलिड मधून लिक्विड कन्वर्ट होत असताना, तर त्या लॅटेंट हीटला आपण लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणतो. आणि जे कॉन्स्टंट टेम्परेचर, ओके, कोणतं बॉइलिंग पॉइंटचं आहे, जे कॉन्स्टंट टेम्परेचर बॉइलिंग पॉइंटचं आहे, तर त्या टेम्परेचरच्या वेळेस लागलेली जी हीट आहे, ओके, म्हणजेच काय, तर लिक्विड मधून गॅसमध्ये कन्वर्ट होत असताना जी हीट आपल्याला लागलेली आहे, तर त्या हीट मध्ये, ओके, त्या हीटला आपण काय म्हणतो, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, बॉइलिंग पॉइंट आहे म्हणजे तो कॉन्स्टंट राहणार तिथून समोर, ओके, तिथून पुढे राईज होणार आहे का टेम्परेचर? नाही होणार. मग त्या टेम्परेचरला पण आपण हीट प्रोव्हाइड करायला होतं आणि ती हीट यूज होईल सॉलिड गॅस, सॉरी, लिक्विडला गॅसमध्ये कन्वर्ट करण्यासाठी पूर्णपणे होईपर्यंत. ओके, मग ती हीट यूज मध्ये येईल, ती कुठं चालली, मग त्या हीटला म्हणायचं लॅटेंट हीट. आणि ती हीट कुठं जाते, कुठं यूज होते, तर बॉन्ड ब्रेक करण्यासाठी यूज होते. म्हणून टेम्परेचर त्या तेवढ्या रिॲक्शनच्या टाइम मध्ये कॉन्स्टंट असतं आपलं टेम्परेचर. ओके फ्रेंड्स, सो आज आपण पाहणार, आज आपल्याला पाहायचंय की आपलं रिज्युलेशन म्हणजे काय. तर रिज्युलेशनच्या अगोदर आपल्याला काही बेसिक गोष्टी पाहायच्यात. तर या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे त्या बेसिक गोष्टीच पाहणार आहोत. बेसिक थिंग्स तुमच्या बुकमध्ये ते दिलेलं नाहीये, पण ते तुम्हाला आवश्यक आहे रिज्युलेशन समजण्यासाठी. ओके, सो आपण पाहूया. तर आपल्याला काय पाहायचंय, ओके, जस्ट अ मिनिट. या आपल्याला पाहायचंय बेसिक बिफोर गोइंग टुवर्ड्स द रिज्युलेशन. ओके, बेसिक बिफोर गोइंग टुवर्ड्स द रिज्युलेशन. रिज्युलेशनला जाण्या अगोदर आपल्याला बेसिक थिंग्स पाहायच्यात. तर कोणत्या बेसिक थिंग्स पाहायच्यात, तर रिज्युलेशन म्हणजे काय, तर आपण पाहणार आहोत वॉटर वरती प्रेशरचा इफेक्ट कसा होतो. प्रेशरचा इफेक्ट कसा होतो. रिज्युलेशन म्हणजे काय, ज्यावेळेस आपण आईस स्लॅब वरती, आता तुम्ही एक्झाम्पल साठी तुम्हाला सांगतो की तुम्हाला काही क्वेश्चन येतं, जसं की आईस गोळा तयार करतो. तो व्यक्ती काय करतो, आईस गोळा तयार करतो आणि त्या आईस गोळ्या तयार करत असताना ते आईसला एकदम तो असा बारीक करतो, एकदम बारीक आईसला करतो. आणि नंतर ते आईस काय करतात, त्या ती जी स्टिक आहे, ती जी तुमची स्टिक आहे, त्या स्टिकच्या एका एंडला धरून असं त्याला असं प्रेस करतो तो, बरोबर आहे, त्या याला त्या आईस गोळ्याला असं प्रेस करतो तो त्या स्टिकच्या एका एंडला धरून. आणि काय करतो, मग तुम्हाला आईस गोळा देऊन टाकतो. आता त्यावेळेस बघा, ते जे पूर्ण सेपरेट सेपरेट असं झालेले जे त्याचे क्रिस्टल्स होते, ते आईस गोळ्याचे स्ट्रक्चर्स, ते काय झाले, त्या स्टिकच्या एका एंडला जाऊन असे एका जागेवर जमा होऊन पूर्ण एकमेकाला असे चिटकून बसले, बरोबर आहे, स्टिक झाले ते एकमेकांना स्टिक झाले असे त्या, ओके, चिटकून बसले. आणि त्याचा एक पूर्ण सॉलिड असा एक पूर्ण तयार झाला, एक सॉलिड, त्या एक वेगवेगळ्या क्रिस्टल्सचा. मग आता ते कसं पॉसिबल आहे, सगळे क्रिस्टल्स एकत्र चिटकवले, बिना हिटचा यूज करता, फक्त प्रेशर नाही, हिट काही काढून घेतली नाही, काय नाही आपण त्यामधली, किंवा काही दुसरं मटेरियल यूज केलं नाही त्यांना चिटकवायला. तर त्यासाठी काय आहे, तर त्या प्रेशरच्या प्रॉपर्टी समजणं आवश्यक आहे. जसं की स्नो सीझन मध्ये आपण स्नो बॉल्स बनवतो किंवा ते पूर्ण स्नोमॅन बनवतो. तर ते कसं होतं, ते पूर्ण आपल्याला या व्हिडिओमध्ये अंडरस्टँड करायचे. प्रेशरचा इफेक्ट, इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन ऑब्जेक्ट. ओके, रिज्युलेशन पाहण्या अगोदर तर आपण एक स्टेटमेंट आले बघा तुमच्या स्क्रीनवरती, ऍज अ प्रेशर इन्क्रीजेस मेल्टिंग पॉइंट ऑफ अ सबस्टन्स ऑल्सो इन्क्रीजेस. एखादा सॉलिड सबस्टन्स असेल, मेल्टिंग पॉइंट म्हणजे काय, सॉलिड मधून लिक्विड करण्यासाठी जे लागते टेम्परेचर, ओके, त्या कॉन्स्टंट टेम्परेचरला आपण मेल्टिंग पॉइंट म्हणतो. मग आता मेल्टिंग पॉइंट इन्क्रीज होतो ज्यावेळेस ज्यावेळेस प्रेशर आपण इन्क्रीज करतो. म्हणजे एखाद्या सबस्टन्स वरती प्रेशर अप्लाय केलं आणि ते प्रेशर इन्क्रीज करतच गेलं, तर
तो जो त्या सबस्टन्सचा मेल्टिंग पॉइंट आहे तो पण काय होतो, इन्क्रीज होतो. आता नेक्स्ट स्टेटमेंट बघा, ऍज अ प्रेशर डिक्रीजेस, सॉरी, ऍज अ प्रेशर इन्क्रीजेस बॉइलिंग पॉइंट ऑफ अ सबस्टन्स ऑल्सो इन्क्रीजेस. आता तेवरचं स्टेटमेंट कशा संदर्भात होतं, मेल्टिंग पॉइंट संदर्भात. तर आता हे त्याच सबस्टन्सचं पण कोणत्या, लिक्विड फॉर्म मध्ये असलेल्या. ओके, सो तर सबस्टन्स जर लिक्विड फॉर्म मध्ये असेल, सबस्टन्स जर लिक्विड फॉर्म मध्ये असेल आणि त्याचा जे बॉइलिंग पॉइंट आहे म्हणजे जे कॉन्स्टंट टेम्परेचर लिक्विडला गॅसमध्ये कन्वर्ट करतंय, ते पूर्णपणे गॅसमध्ये कन्वर्ट करत असताना जे टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं, जसं की वॉटरचा बॉइलिंग पॉइंट 100 आहे. ओके, सो वॉटरला जर आपण प्रेशर अप्लाय केलं त्याचा बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होईल. कन्सिडर करा 110 झाला, कन्सिडर करा तसं. ओके, सो तर अशा प्रकारे बॉइलिंग पॉइंट चेंज होतो जर प्रेशर इन्क्रीज केलं तर. प्रेशर इन्क्रीज केलं तर बघा, पण बट इन केस ऑफ सॉलिड, काय, बट इन केस ऑफ सॉलिड वॉटर, आपण अदर सबस्टन्सचं तर पाहिलं की मेल्टिंग पॉइंट काय होतो, इन्क्रीज होतो प्रेशर वाढवला आपण. पण इथं सॉलिड वॉटर म्हणजेच आईसचं तसं नसतं. आईस मध्ये काय होतं, जसं प्रेशर वाढवलं तसा मेल्टिंग पॉइंट डिक्रीज होतो. जसा मेल्टिंग पॉइंट काय होतो, डिक्रीज होतो आईसचा. बघा इथं उलट आहे. आणि इथं आईसच काय करायला, इथं एक्सेप्शन तयार करायला, आईस जो आहे आपल्या प्रॉपर्टीला एक्सेप्शन करायला. आपली प्रॉपर्टी काय म्हणते, सॉलिडचा जो मेल्टिंग पॉइंट आहे तो इन्क्रीज व्हायला पाहिजे. आता या तिन्ही स्टेटमेंटचं प्रूफ पाहून घेऊया आपण प्रॅक्टिकली कसं असतं तर. ओके, आता हे तिन्ही स्टेटमेंट काय सांगतात. आता पहिलं स्टेटमेंट लक्षात आलं तुमच्या, की जसा प्रेशर इन्क्रीज केलं तसं काय सांगायला आपला, तो काय इन्क्रीज होणार, आपला मेल्टिंग पॉइंट, आपला म्हणजे त्या सबस्टन्सचा मेल्टिंग पॉइंट इन्क्रीज होणार. ओके, आपला नाही. हा, as pressure increases melting point of a substance increases. As pressure increases, second statement काय सांगतं, boiling point of substance also increases. बघा, आणि तिसरं स्टेटमेंट हे पहिल्या स्टेटमेंटला कॉन्ट्राडिक्शन तयार करायला. तिसरं स्टेटमेंट काय, बट इन केस ऑफ अ सॉलिड वॉटर दॅट इज आईस, as pressure increases मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस डिक्रीजेस. आता इथं तर कॉन्ट्राडिक्शन तयार व्हायलंय. मग ते कॉन्ट्राडिक्शन कसं तयार व्हायलंय ते आपण पाहून घेऊया. त्या अगोदर पहिलं स्टेटमेंट समजून घेऊया. पहिलं स्टेटमेंट काय सांगतंय, ऍज अ प्रेशर इन्क्रीजेस मेल्टिंग पॉइंट ऑफ अ सबस्टन्स ऑल्सो इन्क्रीजेस. ओके, लक्षात ठेवा स्टेटमेंट असा. तर कन्सिडर करा हा सॉलिडचा सबस्टन्स आहे आणि त्याचे मॉलिक्युल्स आहेत, हे जे दाखवले तिथं स्क्रीनवरती. ओके, हा लेझर दिसतोय, हा रेड डॉट, इकडे लक्ष द्या. तर हा जो आहे हा सॉलिड सबस्टन्स आहे आणि हे त्याचे मॉलिक्युल्स आहेत. ओके, हे त्याचे मॉलिक्युल्स आहेत. आणि कन्सिडर करा तुम्ही काय करायला, मॉलिक्युल वरती ह्या सबस्टन्स वरती इकडनं प्रेशर अप्लाय करायला. ओके, ह्या डायरेक्शन मधूनही प्रेशर अप्लाय करायला, वरतून प्रेशर अप्लाय करायला, म्हणजे ज्या साईडनं तुम्हाला प्रेशर अप्लाय करायचं त्या साईडनं तुमच्या इच्छेनुसार तुम्ही काय करायला, प्रेशर अप्लाय करायला. यावरती प्रेशर अप्लाय करत आहात, इथे या असं प्रमाणे प्रेशर अप्लाय करत आहात. मग आता काय होईल, जर तुम्ही यावरती प्रेशर अप्लाय केलं तर याचा बॉइलिंग पॉइंट काय होईल, याचा बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होईल. प्रेशर इन्क्रीज झाला म्हणजे बॉइलिंग पॉइंट पण काय झाला, इन्क्रीज झाला. मग बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज झाला की तुम्ही जर हीट दिली तर अगोदर, सॉरी, बॉइलिंग पॉइंट नाही, मेल्टिंग पॉइंट इन्क्रीज झाला. हा काय होता, सॉलिड होता, सॉलिडला मेल्टिंग पॉइंट असतो. ओके, सो मग तुम्ही त्याला जर हीट केली, तुम्ही इफ यू हीटेड दॅट सबस्टन्स स्टार्ट मेल्टिंग. ओके, दॅट सबस्टन्स स्टार्ट मेल्टिंग बट ऍट इट्स बॉइलिंग पॉइंट, व्हेन द टेम्परेचर रिचेस ऍट इट्स बॉइलिंग पॉइंट, then only then the substance starts melting. बघा, आता ज्या वेळेस टेम्परेचर बॉइलिंग पॉइंटला जाईल त्यावेळेसच काय होईल, ते हीट करायला सुरुवात करेल. आता प्रेशर अप्लाय करायच्या अगोदर कन्सिडर करा तुम्ही या ठिकाणी प्रेशर अप्लायच केलेलं नाहीये, या ठिकाणी प्रेशर अप्लाय केलेलं नाही आणि तुम्ही याला हीट करायला. मग हीट केल्याच्या नंतर काय होईल, हा कन्वर्ट होईल लिक्विड मध्ये. कन्सिडर करा तुमचं जे होतं ते किती होतं, 0 डिग्री, सॉरी 0 नाही, काय म्हणू शकता तुम्ही त्याला, जस्ट अ मिनिट, एका एक्झाम्पल घेऊ आपण. पेन, मार्कर पेन येत नाहीये. हा, ओके, सो तुम्ही कन्सिडर करा 10 डिग्री सेल्सिअसला तुमचा सबस्टन्स काय होतो, मेल्ट होतोय आणि त्याचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये होतंय. किती, 10 डिग्री सेल्सिअसला त्याचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये होतंय. आणि 10 डिग्री सेल्सिअसला लिक्विड मध्ये कन्व्हर्जन झालं म्हणजे त्याचे मॉलिक्युल्स काय झाले, एकमेकापासून सेपरेट झाले, त्याचे बॉन्ड ब्रेक झाले आणि एकमेकापासून काय झाले, दूर झाले ते मॉलिक्युल्स. आता
जर लिक्विडला परत हिट केलं तर काय होईल, लिक्विडचे मॉलिक्युल्स काय करतील, गॅसमध्ये कन्वर्ट होतील. लिक्विडचे मॉलिक्युल्स काय होईल इथे या ठिकाणी गॅसमध्ये कन्वर्ट करायला. कन्सिडर करा याचा बॉइलिंग पॉइंट तुमचा 150 आहे, याचा बॉइलिंग पॉइंट किती आहे 150 आहे. ओके, कन्सिडर करा 150 डिग्री सेल्सिअस हा याचा बॉइलिंग पॉइंट आहे. ओके, मेल्टिंग पॉइंट किती होता सबस्टन्सचा, त्याच सॉलिड असताना 10 डिग्री आणि लिक्विड असताना 150 डिग्री. ओके, लिक्विड असताना 150 डिग्री. मग आता जर आपण याच्यावरती प्रेशर अप्लाय केलं तर काय होईल, आता तुम्ही ह्याच सबस्टन्स वरती प्रेशर अप्लाय केलं, मगाचा सबस्टन्स आहे कलर वेगळा घेतला आपण थोडासा या ठिकाणी, तर याच्यावरती तुम्ही प्रेशर अप्लाय करायला ऑल पॉसिबल डायरेक्शन्स मधून याच्यावरती प्रेशर अप्लाय करायला तुम्ही. ओके, तर या साइडनं पण प्रेशर अप्लाय केलंय तुम्ही. ओके, तुम्हाला ज्या डायरेक्शन मधून पॉसिबल आहे त्या डायरेक्शन मधून प्रेशर अप्लाय. आईस गोळ्यावाला माणूस त्यानं काय केलं, दाबला असं त्या आईस गोळ्याला, काय होईल, याचे क्रिस्टल्स शिफ्ट होतील. कसे शिफ्ट होतील, तर याचे जे स्ट्रक्चर आहे हे समजा त्या क्रिस्टलचं स्ट्रक्चर आहे, म्हणजे अशा प्रकारे अरेंज आहेत त्याच्यातले मॉलिक्युल्स, त्या सॉलिड मधले मॉलिक्युल्स एकमेकांना बॉन्ड करून अशा प्रकारे फिक्स अरेंज आहेत. सॉलिडचे मॉलिक्युल फिक्स असतात, तुम्हाला माहिती आहे, लिक्विडचे मॉलिक्युल्स थोडे लूज असतात, सॉलिडचे मॉलिक्युल फिक्स अरेंज असतात. त्याचं अरेंजमेंट बदलतं का नाही, पण तुम्ही जर याला प्रेशर अप्लाय केलं म्हणजे तुम्ही याला फोर्स द्यायला, त्यामुळे याच्यावरती थोडा इफेक्ट होणार आहे. हे डिस्प्ले झाले आणि काय झाले, थोडीशी जागा बदलली. मग जागा बदलल्याच्या नंतर बघा याच्यात थोडाफार स्पेस दिसू लागला, एवढ्या रिजन मध्ये हे इथं स्पेस दिसू लागला, या ठिकाणी स्पेस दिसू लागला. एक तर ते शिफ्ट होऊन असे होतील म्हणजे त्यातला स्पेस कमी व्हायला, म्हणजे आणखीनच टाईटली अरेंज व्हायला ते मॉलिक्युल, पहिल्यापेक्षा जास्त टाईट, जसं प्रेशर द्यायला तसे टाईटली अरेंज व्हायला. किंवा ते अशा प्रकारे पण शिफ्ट होऊ शकतात, म्हणजे हे तर याच्यापेक्षा पण टाईटली अरेंज दिसायले. तर हे जे सेकंड आहे, हा जो आहे तो कसा याच्यापेक्षा पण टाईटली अरेंज आहे. ओके, मग आता व्यवस्थित जर लक्ष दिलं तर हा मॉलिक्यूल सॉलिडचा असून पण थोडा लूज होता आणि प्रेशर अप्लाय केल्याच्या नंतर आणखीन टाइटली पॅक मॉलिक्युल्स अरेंज व्हायले त्या सबस्टन्सचे. ओके, आणि थोडं आणखीन प्रेशर दिलं की असे पण होऊ शकतात मॉलिक्युल्स अरेंज. ओके, त्या मॉलिक्युल्सच्या साईज वरती डिपेंड आहे. तर मग एवढे टाईट झाल्याच्या नंतर, एवढे बॉन्ड जर त्याचे टाईट झाले तर हीट पहिल्या एवढी, याला जर 10 डिग्री लागत होती जी हीट, याला बॉन्ड ब्रेक करायला किती डिग्री हीट लागत होती, 10 डिग्रीचीच हीट लागत होती. 10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असलेली, सॉरी टेम्परेचर किती लागत होतं, 10 डिग्री सेल्सिअस, हीट नाही टेम्परेचर. आपण हीट केलं आणि याचं टेम्परेचर 10 डिग्री सेल्सिअसला तो काय होऊ लागला, मेल्ट होऊ लागला. मग हा 10 डिग्री सेल्सिअसला मेल्ट होईल का टेम्परेचर, तर हा होणार नाही. हा होईल, कारण की याचे मॉलिक्युल्स कसे आहेत, सॉलिड जरी असला तरी ऍज कम्पेअर टू दिस सॉलिड कसे आहेत, लूजली पॅक आहेत. पण याच्यावरती प्रेशर अप्लाय केलं तर याचे मॉलिक्युल टाइटली पॅक झाले, याच्यातले बॉन्ड स्ट्रॉंग झाले. आणि हे स्ट्रॉंग असलेले बॉन्ड तोडायला दोन मित्र येतं, एकदम पक्के घट्ट मित्र येतं, त्यांना त्यांच्यात जर तफावत निर्माण करायची असेल तर खूप प्रयत्न करावे लागतील. पण आधीच जर त्यांच्यात काही मतभेद असतील तर त्यांना काय सहज दूर करता येईल. म्हणजे हे ते मतभेद असलेले मित्र आणि हे काय येतं, हे मित्र जे एकदम घट्ट मैत्री आहे त्या दोघांमध्ये, म्हणजे यांना दूर करायला खूप अडचण जाईल. ओके, यांना दूर करायला खूप अडचण जाईल. मग तेच आपल्याला इथं लक्षात येऊन जातं की जो सॉलिड अगोदर 10 डिग्री सेल्सिअसलाच फक्त मेल्ट होऊ लागला, तो आता किती डिग्रीला मेल्ट होईल, तर 10 पेक्षा जास्त, म्हणजे 15 किंवा 20, ओके 50 किंवा 20 किंवा 40 डिग्री पण जाऊ शकतं. ओके, कशामुळं, तर त्या डिपेंड आहे तुमच्या अरेंजमेंट वरती, किती फिक्स अरेंजमेंट आहे. म्हणजे याला जर लिक्विड मध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल तर हे टेम्परेचर्स लागतील. ओके, हा 10 डिग्रीला, कारण की त्याचे बॉन्ड आता कसे येतं, स्ट्रॉंग झालेले आहेत प्रेशर अप्लाय केल्यामुळे. तर हे झालं जनरल सॉलिड बद्दल, हे झालं जनरल सॉलिडच्या याच्याबद्दल. पण आता वॉटर जर पाहिलं आपण, ओके, हे झालं सॉलिडचं. तसंच लिक्विडचं पण सेम टू सेम आहे. लिक्विडचं पण काय होईल, लिक्विडला प्रेशर अप्लाय केल्याच्या नंतर लिक्विडचे जे मॉलिक्युल्स आहेत काय होतील, पहिल्यापेक्षा थोडे क्लोज येतील आणि प्रेशर अप्लाय केल्यामुळे, क्लोज आल्यामुळे त्याच्यातले बॉन्ड स्ट्रॉंग होईल येतं. आणि त्याचं जर गॅसमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर अगोदरचा जो 110 डिग्री सेल्सिअस बॉइलिंग पॉईंट होता तो जास्त टेम्परेचर लागणार आहे त्याला. कन्सिडर करा 120 डिग्री सेल्सिअस लागलं तुम्हाला टेम्परेचर, म्हणजे त्या ठिकाणी टेम्परेचर काय झालं, इन्क्रीज झालं, बॉइलिंग पॉईंट शिफ्ट झाला कुठं, 120 डिग्रीला शिफ्ट झाला तुमचा. आणि हा 10 डिग्री पासून 20 डिग्रीला शिफ्ट होऊ लागला. ओके, आणि 110 पासून 120 ला शिफ्ट होऊ लागला. म्हणजे कशामुळे, तर त्यातले बॉन्ड काय होईल, तर बॉन्ड हे
स्ट्रॉंग होईल, त्यातले बॉन्ड काय होतील, स्ट्रॉंग होतील पहिल्यापेक्षा. ओके, बॉन्ड पहिल्यापेक्षा स्ट्रॉंग झाले, त्यामुळेच हे होत आहे. काय होत आहे, तर मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होईल, तर जसं प्रेशर इन्क्रीज होईल तसं. तर आता वॉटरच का असं बिहेव करते, वॉटरच असं कशामुळे बिहेव करते की आईस जो आहे वॉटरचा, आता लिक्विड वॉटरचं काय नाही, लिक्विड वॉटर तर सेम बिहेव करणार, जसं प्रेशर इन्क्रीज करणार त्यातले मॉलिक्यूल जवळ येणार आणि काय होईल, त्याचा बॉइलिंग पॉइंट जो आहे तो काय होईल, इन्क्रीज होईल. पण आईस आपण स्टेटमेंट काय पाहिलं होतं, आठवतंय स्टेटमेंट आईसच्या संदर्भातलं. ओके, जस्ट अ मिनिट, लेट्स सी द स्टेटमेंट ऑफ आईस. बट in case of solid water, as pressure increases, melting point of ice decreases. आपण हे स्टेटमेंट पाहिलं होतं आईसचं. ओके, ऍज प्रेशर इन्क्रीजेस, हे बघा प्रेशर इन्क्रीज झालं, मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस काय झाला, डिक्रीज झाला. मेल्टिंग पॉइंट हे महत्वाचं आहे, मेल्टिंग पॉइंट काय झाला, डिक्रीज झाला. कसं, प्रेशर वाढल्याच्या नंतर. जसं प्रेशर वाढतंय त्या प्रमाणात तुमचा मेल्टिंग पॉइंट काय होतो, इन्क्रीज होतो. प्रेशर इन्क्रीजेस, मेल्टिंग पॉइंट काय होतो, डिक्रीज होतो. पण इथं काय होऊ लागलं सॉलिड मध्ये, जनरल कोणत्याही सॉलिड मध्ये, जसं की आयर्न असेल, दुसरा कोणता असेल, प्रेशर जर इन्क्रीज झाला तर मेल्टिंग पॉइंट काय होतो सबस्टन्सचा, इन्क्रीज होतो या ठिकाणी. पण इथं नाही, सॉलिड आईस मध्ये उलट आहे, प्रेशर जर इन्क्रीज झाला तर मेल्टिंग पॉइंट डिक्रीज होतो. हे कशामुळे, आता हे आलं लक्षात आपल्याला की प्रेशर अप्लाय केलं, बॉन्ड काय होऊ लागले, स्ट्रॉंग होऊ लागले, आणि त्यामुळे मेल्टिंग पॉइंट पण काय होऊ लागला, इन्क्रीज होऊ लागला. तसंच लिक्विड मध्ये पण बॉन्ड स्ट्रॉंग होऊ लागले प्रेशर अप्लाय केल्यामुळे, त्यामुळे बॉइलिंग पॉइंट काय होऊ लागला, इन्क्रीज होऊ लागला. तर मग या ठिकाणी सॉलिड वॉटर म्हणजे आईसच असं का बिहेव करतंय, मग आईसचे बॉन्ड पण स्ट्रॉंग व्हायला पाहिजेत, आईसचे मॉलिक्युल्स पण जवळ यायला पाहिजेत. ओके, लक्षात येते. तर त्यासाठी अगोदर आईसच्या मॉलिक्युल्सचं कन्स्ट्रक्शन आपण पाहून घेऊया, आईसच्या मॉलिक्युल्सचं कन्स्ट्रक्शन आपण पाहून घेऊया. तर आईसच्या मॉलिक्युल्सचे कन्स्ट्रक्शन कशा प्रकारे असते, तर हे जे सेकंड फिगर, ही सेकंड फिगर जी आहे तुमची, ही सेकंड फिगर काय आहे, हे जे आहे ते वॉटर आहे, लिक्विड वॉटर. ओके, आणि हे जे आहे ते आईस आहे. फर्स्ट मध्ये आईस शो करते, फर्स्ट जी डायग्राम आहे ती आईस शो करते, आणि सेकंड जी डायग्राम आहे ती अरेंजमेंट शो करते वॉटर मॉलिक्युल्सची. हे लिक्विड आणि हे सॉलिड. ओके, हे लिक्विडचा डायग्राम आहे सेकंड, आणि ही सॉलिडची डायग्राम आहे. आता बघा यामध्ये जे पूर्ण, इथं पण एक हेक्सागॉन दिसायलाय, या ठिकाणी एक हेक्सागॉन दिसायला, या ठिकाणी हेक्सागॉन दिसायलाय, मधली म्हणजे याचे मॉलिक्यूल असे फिक्स अरेंज केलेले असतात. कशाचे, आईसचे मॉलिक्युल्स या पद्धतीनं असे फिक्स अरेंज केलेले असतील, आईसचे मॉलिक्युल्स असे फिक्स अरेंज केलेले असतील एका डिस्टन्स वरती. आणि ते डिस्टन्स कसं दिसायलंय, ऍज कम्पेअर टू द लिक्विड. ओके, हे बघा हे लिक्विडचे मॉलिक्युल्स रॅन्डमली अरेंज आहेत, म्हणजे ते एकमेकाच्या जवळ पण असतील जसे इथले मॉलिक्युल जवळ येतं, किंवा एकमेकाच्या दूर पण असतील जसे हे दोन दूर येतं एकमेकापासून. ओके, तर याचे मॉलिक्युल्स बघा एक फिक्स अरेंजमेंट आहे, मधात थोडासा व्हॅक्यूम दिसतोय आपल्याला, मधात थोडासा व्हॅक्यूम दिसतोय, आणि यामध्ये थोडासा स्पेस या दोन मॉलिक्युल्स मधला कमी आहे, कारण की यातली बॉन्डिंग सॉलिड असल्यामुळे स्ट्रॉंग बॉन्डिंग आहे, आणि याची बॉन्डिंग लूज आहे, म्हणून हे रॅन्डमली मूव्ह होऊ शकतात, मग जर याला प्रेशर अप्लाय केलं, तर काय होईल, यातले मॉलिक्युल्स जवळ येतील, मग यातले मॉलिक्युल्स जवळ येतील म्हणजे त्यातला बॉन्ड त्यांना ब्रेक करावा लागेल. मग सॉलिडचं कन्व्हर्जन कशात होईल, लिक्विड मध्ये होईल, सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये होईल. पण अगोदर जर आपण ऑब्झर्व केलं पूर्वीच्या याच्यात, तर प्रेशर अप्लाय केल्याच्या नंतर लिक्विड मध्ये कन्वर्ट होऊ लागलं का, बॉन्ड आणखी स्ट्रॉंग होऊ लागले, म्हणजे ते बॉन्ड ब्रेक करायला जास्त टेम्परेचर लागू लागलं आपल्याला. पण ह्या जे सेकंड आईसच्या आपण पाहिलं, या आईसच्या याच्यामध्ये काय होईल, तर बॉन्ड स्ट्रॉंग होत आहेत का, नाही, इथं उलट होईल, बॉन्ड काय होईल तर बॉन्ड वीक होईल, आणि बॉन्ड ऑटोमॅटिकली काय होऊन चालले, तर ब्रेक होऊन चालले, तर बॉन्ड ऑटोमॅटिकली ब्रेक होईल, तर जे आईसचे बॉन्ड आहेत ब्रेक होईल. मग ब्रेक जर आईसचे बॉन्ड झाले तर ते लिक्विड मध्ये होईल, सॉलिडचे बॉन्ड ब्रेक झाले ते काय होतील, लिक्विड मध्ये होतील. पण आपलं टेम्परेचर तर पहिलं एवढंच असेल, टेम्परेचर चेंज झालंय का, नाही, टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअसच असेल, टेम्परेचर किती असेल, 0 डिग्री सेल्सिअस. आईस हे म्हणजे टेम्परेचर 0 डिग्रीचा असणार, आणि त्यावरती प्रेशर अप्लाय करायला होतं आपण, आईसवरती प्रेशर अप्लाय करायला होतं आपण, आणि प्रेशर अप्लाय केल्यामुळे यातले बॉन्ड ब्रेक झाले. मग आईस 0 डिग्रीला मेल्ट होतो, तुम्हाला माहिती आहे, मेल्टिंगला स्टार्ट होतो, कम्प्लिटली मेल्ट होतो का, नाही. पण या ठिकाणी काय होईल, 0 डिग्री असताना त्याचं वॉटर मध्ये कन्व्हर्जन झालेलं दिसायलंय, म्हणजे याचा मेल्टिंग पॉइंट ऑब्विसली काय असणार, 0 पेक्षा
लेस करावा लागणार. जर टेम्परेचर 0 पेक्षा लेस केलं तरच त्याचं आईसमध्ये कन्व्हर्जन होणार त्या वेळेला, नाहीतर होईल का? नाही. प्रेशर अप्लाय केल्यामुळे काय होईल तर 0 डिग्रीला पण आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होईल. का? तर त्याचे बॉन्ड काय होईल तर ब्रेक होईल, त्याचे बॉन्ड ब्रेक होईल आणि त्याचं कन्व्हर्जन आईसमध्ये होईल. त्याचे बॉन्ड कसे ब्रेक होईल तर त्याचं स्ट्रक्चर तुटायले फिक्स असलेलं. किती गॅप आहे? हा गॅप जवळ झाला की ऑटोमॅटिकली त्याचं कन्व्हर्जन कशात होऊन जाईल? वॉटरमध्ये. म्हणजे ज्याची डेन्सिटी लेस असते आणि याची डेन्सिटी हाय असते वॉटरची. तुम्हाला माहिती आहे, हे शिकत आलेला आहात तुम्ही. आईसची डेन्सिटी हे आईसच एकटा आहे तो अॅनॉमलियस बिहेवियर मग करतो, याला म्हणतो अॅनॉमलियस बिहेवियर. म्हणजे सॉलिड असून पण लिक्विड पेक्षा कमी डेन्सिटी दाखवतो तो. ओके, सो हे रिझन आहे मेन की प्रेशर अप्लाय केल्यावर पण काय होतंय, आईसवरती जर प्रेशर अप्लाय केलं तर त्याचे मॉलिक्यूल जवळ येतात आणि त्याचं कन्व्हर्जन लिक्विड होतंय, जरी तुमचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस असेल तर. म्हणजे तो काय व्हायला, टेम्परेचर शिफ्ट व्हायला कमी पॉईंट वरती, तो असेल -10 डिग्री सेल्सिअस. मग टेम्परेचर जर तुम्ही -10 डिग्री सेल्सिअस केलं आणि प्रेशर तेवढं अप्लाय केलं तरी पण तुमचा मग आईस तशाला तसाच राहणार. ओके, कारण की त्या टेम्परेचरला तो फ्रीजच होणार -10 डिग्रीला. त्याचा फ्रीजिंग पॉईंट आहे किंवा बॉइलिंग पॉईंट झालाय, सॉरी मेल्टिंग पॉईंट झालाय. किती? 10 डिग्री सेल्सिअस. 0 पासून शिफ्ट झाला -10 डिग्री सेल्सिअसला. कशामुळे? तर प्रेशर अप्लाय केलं त्यामुळं. ओके, सो दिस इज रिझन व्हाय आईस शोज अॅनॉमलस बिहेवियर. का आईस अॅनॉमलस बिहेवियर दाखवतो, तर तो पॉईंट पण आपल्याला एक पुढे पाहायचा आहे, आईसचा अॅनॉमलस बिहेवियर कसं दाखवतंय. तर हे लक्षात आलं असेल तुमच्या की प्रेशर अप्लाय केल्याच्या नंतर अदर सॉलिड काय करतात की त्याचा मेल्टिंग पॉईंट इन्क्रीज करतात, पण आईसच एकटा आहे की प्रेशर अप्लाय केल्याच्या नंतर मेल्टिंग पॉईंट डिक्रीज करतो आणि 0 डिग्री सेल्सिअसलाच मेल्ट व्हायला सुरुवात करतो. ओके, 0 डिग्री सेल्सिअसलाच मेल्ट व्हायला स्टार्ट करतो. तर तुम्हाला हा पॉइंट लक्षात आला असेल. ओके, तर या पॉइंट नंतर ह्या व्हिडिओ नंतर या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ग्रुप वरती काय होऊन जाईल, याच्यावरती काही होमवर्क येऊन जाईल तुम्हाला, याच्यावरती होमवर्कचे क्वेश्चन्स येऊन जातील. तर हा व्हिडिओ लक्षात आला असेल असं समजूया आणि या व्हिडिओला इथंच थांबूया आपण. सो होप यू आर गेटिंग द पॉइंट आय teaching to you. Okay, so if you don't get any point, please comment. Okay, and if you understand the video, then also comment. Okay, so and if you have any doubt, meet me on the class. I will clear your all doubts. Okay, मी तुमचे पूर्ण डाउट्स क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल. तर तुम्हाला काही डाउट्स असतील तर येऊन भेटू शकता तुम्ही. सो हॅव अ ग्रेट डे and bye bye. Let's stop our video here. Okay.